आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी। आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी व मंठा तालुक्यातील काही गावात मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील ओढ्याला जोरदार पूर आला। या ओढ्यातून ओलांडताना तळणी येथील भारत परिहार नावाचा युवक पाण्याच्या प्रवाहात अडकला होता। मात्र गावकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कता आणि धाडसामुळे दोन्ही बाजूने दोर बांधून त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले। घटनेदरम्यान काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु गावकऱ्यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे परिहार याचा जीव वाचला। या घटनेनंतर प्रशासनाने ओढ्याजवळील भागात सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून अशा परिस्थितीत नागरिकांनी नाल्यातून किंवा नदीतून प्रवास करण्याचा प्रयत्न टाळावा असं आवाहन करण्यात आले। दरम्यान जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातही ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। मंगरुळ येथील उंबरवत नाल्याच्या आलेल्या पुरामुळे परिसरातील घरे व शेती धोक्यात आली आहे। तसंच पिरगाईवाडी येथे झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरल्याने अनेकांची कुटुंब उघड्यावर राहण्यास मजबूर झाले आहेत। याबरोबरच बोडखा गावातही नारोळा नदीने धोक्याची पातळी गाठली असून पुलावरून पाणी वाहत आहे। तसंच गुरुपिंपरी, घनसावंगी, बोडखा, पिरगाईवाडी, मंगरुळ आणि बाणेगाव परिसरातही या जोरदार आणि धुवाधार पावसामुळे नाले दुथडी भरून वाहू लागले असून रस्त्यावरील पुरावरून पाणी वाहिल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। तसंच शेतामध्येही मोठ्या पद्धतीने पाणी साचल्यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले। यामुळे काही अंशी पिकांना मोठा फटका बसला असून यामध्ये पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। अशाच विविध ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। याबरोबरच कमेंट करा व लाईक करायलाही विसरू नका। पूल जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतामधील जे शेतकरी होते त्यांना अशा प्रकारे अडचण सामना करावा लागतो, जीव धोक्यात घालून यावं लागतं। येऊ दे त्याला काय सोल धर ती सोल धर सोल धर जात गडा ते खाली सोल धर सोल सोडू नको थांब भारतीय सोल धर सोल 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 फेक धर पाण्यात दिसणार नाही त्याला, पाण्यात दिसणं त्याला ती आली नाही फेकायचं। मोठी सोल पाहिजेत, मोठी सोल जाडी पाहिजेत। फेक नाही तशी फेक सरपंच लई चांगली आहे का? वडा 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 आला 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 निघला निघला अरले गळटलं रे ते आरामान घ्या रे। जय जवान जय किसान हा आहे घनसावंगी तालुक्यातील विकास। आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना जो वाहतुकीचा रस्ता होता तो अशा प्रकारे बंद पडल्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात टाकून अशा प्रकारे रस्ता पार करावा लागतो। हा आहे घनसावंगी तालुक्यातील झालेला शेत रस्त्यांचा विकास, घनसावंगी तालुक्याचा विकास। बारामती 1 नंतर आता बारामती 2 चल